नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता अर्जुनने चालवलेल्या मस्त डोक्यामुळे नागराचं सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि त्याचबरोबर या तन्वीचं सुद्धा. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे सगळं सगळं बघूया. तर आपण पाहतो की या पोरी नागराजवळ आलेल्या असतात आणि त्यातल्या त्यात भूमीला दिसलेलं असतं की नागराज सुमनचा व्हिडिओ पाहतोय. कारण प्रियाने सांगितल्याप्रमाणे नागराजने महिपाच्या गुंडांना फोन केलेला असतो आणि सुमनचा व्हिडिओ काढून पाठवायला सांगितलेला असतो. कारण नागराजला चेक करायचं असतं सुमन पळून तर नाही गेलेली ना, ती तिथेच आहे ना, हे सगळं त्याला चेक करायचं असतं. या सगळ्या गोष्टींची शहानिशा त्याला करायची असते. भूमी आता मनातल्या मनात बोलते, ह्या तर सुमन काकू आहेत, मला पोरींना सांगितलंच पाहिजे असं म्हणत असती. बाकी इतर सगळ्या पोरींना सांगते. सगळे मिळून प्लॅन बनवतात आणि नागराजवळ जातात. भूमी मस्त अशी युक्ती लावते. ती बोलते, काका काका चला ना, आपण आपला फोटो काढूया. तेवढंच काव्या बोलत्या, हो मी आहे की, मी काढते, तुम्ही पोज द्या, मी तुम्हा सगळ्यांचा फोटो काढते असं म्हणत असती. नागराजच्या हातातला मोबाईल हिसकावून घेते. सगळ्याच पोरी आता नागराजच्या शेजारी जाऊन उभ्या राहतात आणि पोज देऊ लागतात. काव्या या संधीचा फायदा उचलते आणि बरोबर काव्या या सगळ्या संधीचा फायदा उचलते. ती फोटो काढण्याच्या निमित्ताने तो व्हिडिओ तिच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करते आणि सगळी हिस्ट्रीसुद्धा डिलीट करते, जेणेकरून नागराजला 1% सुद्धा संशय यायला नको म्हणून. फायनली आता तो व्हिडिओ काव्याच्या मोबाईलमध्ये आलेला असतो. सगळ्याच पोरी आता सायली अर्जुन जवळ येतात. अर्जुन बोलतो, काय झालं, तुम्ही असं का बोलवलंय? तेव्हा भूमी बोलते, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, किंबहुना काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय असं म्हणतच काव्या तो व्हिडिओ अर्जुनला दाखवते. अर्जुन आता तो व्हिडिओ बघू लागतो. अर्जुन सायली दोघेही तो व्हिडिओ पाहतात आणि सुमनचा किडनॅपिंगचा व्हिडिओ नागराजच्या मोबाईलमध्ये. हे पाहून त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो, जणू काय त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन बोलतो, काय, याचा अर्थ नागराज काकांनी सुमन काकूला किडनॅप केलंय? स्वतःच्या बायकोबरोबर इतका नीचपणा कोण कसं काय करू शकतं ना, तेच मला काही कळत नाहीये. तेव्हा सायली बोलते, जाऊ दे, तुम्ही बघताय ना सुमन काकूंना किती त्रास होतोय, आपल्याला काही करून त्यांना सोडवायलाच हवं. तेव्हा अर्जुन बोलतो, आपण एक काम करू, नागराज काकांनाच विचारूया का? तेव्हा सायली बोलते, नाही नाही, नागराज काकांना जर विचारलं तर ते काही खरं सांगणार नाहीत, सुमन काकूंचे हाल होतच राहतील, इथे आपल्याला चलाकी दाखवायलाच हवी. तेव्हा सायली बोलते, पण नागराज काकांनी सुमन काकूंना कुठे किडनॅप करून ठेवलंय हे आपल्याला कसं कळणार, हे शोधणं फार मुश्किल आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, नाही बायको, माझ्यासाठी काही अवघड नाही आहे, आता तू फक्त बघच मी कसा पत्ता शोधून काढतो ते. अर्जुन आता काव्याला बोलतो, काव्या एक मिनिट फोन देतेस का, मला काम आहे. काव्या आता तिचा फोन देते आणि बोलते, काय करणार आहात? अर्जुन बोलतो, फक्त बघतच राहा असं म्हणत असतो. आता नागराजला फोन करतो. नागराजला अननोन नंबरवरून फोन जातो, कारण काव्याचा नंबर काय त्याच्याकडे सेव्ह नसतो. तो म्हणतो, कोण बोलतंय, कोण बोलतंय? तेव्हा आता अर्जुन आवाज बदलतो आणि बोलतो, सेठ, नागराज सेठ. हो, ती बाई पळून गेली आहे, आम्ही सर्वत्र शोधलं पण ती कुठे सापडत नाहीये. तेव्हा नागराजला इतका राग येतो. तो बोलतो, तुम्हाला एक धड काम जमत नाही, काही दारू ढोसून झोपला होता का? एक साधं काम दिलं होतं त्या बाईकडे लक्ष ठेवायचं, ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही, काही कामाचे नाही आहात तुम्ही. अर्जुन बोलतो, सॉरी साहेब, तुम्हीकडे या ना, आपण सगळे मिळून तिला शोधू, ती जास्त लांब गेली नसेल. तेव्हा नागराज बोलतो, आधी माती खायची आणि मग मदतीला मला बोलवायचं. आत्ता सांगून ठेवतो, तुम्हाला एक पैसा देणार नाही आहे मी या कामाचा. तसा मी एक महत्त्वाच्या कामात अडकलोय, महत्त्वाच्या कार्यक्रमात अडकलोय, माझं बाहेर पडणं तसं मुश्किलच आहे, पण तरीसुद्धा मी ट्राय करतो. तुम्ही सुद्धा शोधा, मला 1 तासाच्या आत सुमन मिळालीच पाहिजे. फोन ठेवा, येतो मी असं म्हणत असतो. रागाच्या भरात फोन ठेवतो आणि सरळ प्रियाजवळ येतो आणि बोलतो, प्रिया, अगं खूप मोठी गडबड झाली आहे. प्रिया बोलते, आता काय माती खाल्ली तुम्ही? तेव्हा नागराज बोलतो, सुमन पळून गेली आहे. प्रिया जोरात चिरकते, काय, सुमन काकी, ती बिंडोकबाई पळून गेली? जा जा, पटकन जा, तिकडे येता कामा नये, ती जर इकडे आली ना तर आपल्या सगळ्याच भांडं फुटलं म्हणून समजा. पटकन जा आणि तिला शोधा. आणि आता मी काय तुमच्यासोबत येऊ शकत नाही, कारण आता मी जर तुमच्यासोबत आले तर सगळ्यांना डाऊट येईल, त्यामुळे तुम्ही एकट्यांनी जा आणि त्या बिंडोकबाईला आधी शोधा. त्यामुळे आता नागराज तिकडून जायला निघतो सुमनला शोधण्यासाठी. इकडे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की नागराज घरातून बाहेर पडतोय आणि तो 100% सुमनला शोधण्यासाठी बाहेर पडलाय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तो सायलीला सगळ्या पोरींना बोलतो, चला मी जातो, मला नागराज काकांचा पाठलाग करून सुमन काकूंपर्यंत पोहोचण्याची ही एक संधी माझ्याकडे आहे. तेव्हा सायली बोलते, नाही, मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, मी सुद्धा तुमच्यासोबत येणार. अर्जुन म्हणत असतो, सायली नाही, तिथे नागराज काकांचे गुंड असणार आहेत आणि ते किती खतरनाक गुंड आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मी तुझी लाईफ डेंजरमध्ये टाकू शकत नाही. तेव्हा सायली बोलते, तुम्हाला शपथ आहे, तुम्ही जर एकटे गेलात तर?
मागच्या वेळी महिपतला पकडताना तुमच्या हाताला किती लागलं होतं. यावेळी मी रिस्क घेऊ शकत नाही. मी काही तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही. जायचं तर आपण दोघांनी एकत्र जायचं. तेव्हा अर्जुन बोलतो, ठीक आहे बायको, चल, तू थोडी ना माझं ऐकणार आहेस, चला. आणि अशा प्रकारे दोघेही तिकडे जाण्यासाठी निघतात. नागराज पुढे असतो आणि सायली अर्जुन त्यांचा पाठलाग करत असतात. फायनली आता नागराज ताड्यावरती पोहोचतो. पाहतो तर काय, सुमन तर किडनॅप असते. नाही म्हणजे ती खुर्चीवरतीच बसलेली असते. तो त्याच्या गुंडांना विचारतो, हे कसं शक्य आहे? आत्ताच तुमच्यातल्या कोणीतरी मला फोन केला होता आणि खोटं का सांगितलं की सुमन पळाली आहे म्हणून? तेव्हा ते गुंड बोलतात, नाही अहो साहेब, कशाला आमची चेष्टा करताय? अहो आम्ही कशाला तुम्हाला फोन करू? आणि उगाच तुम्हाला फोन करून सांगायला मला काही कामे धंदे नाही आहेत का? नागराजला काही समजत नसतं. त्यामुळे तो पुन्हा एकदा त्या नंबरवरती फोन लावतो. पण इथे मात्र हुशार काव्याने ऑलरेडी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला असतो. नागराज आता मनातल्या मनात बोलतो, जाऊ दे, कुणीतरी मस्करी केली असेल. जाऊन कार्यक्रम अटेंड करतो. नाहीतर तिथे उगाच दादाला संशय येईल आणि सगळीच खापर माझ्यावरती फुटेल. उगाच रिस्क नको घ्यायला, असं बोलून तो तिकडून निघून जातो. पण तेवढ्यातच तिथे सायली अर्जुन आलेले असतात. ते लपून हे सगळं बघत असतात. सुमन काकूचे झालेले हाल पाहून त्या दोघांना अतिशय वाईट वाटतं. सायली म्हणत असते, अहो बघताय ना, सुमन काकूचे किती हाल झालेत, मला बघवत नाहीये. तेव्हा अर्जुन बोलतो, तू टेन्शन घेऊ नकोस, आता आपण सुमन काकूंना सोडवायचं आहे, तू इथेच थांब, मी आलोच. असं म्हणत असतो. आता सुमन जवळ जातो. तेवढंच तिथे नागराजचे गुंड येतात आणि त्याच्यावरती हल्ला करू लागतात, म्हणजे त्याला मारू लागतात. पण अर्जुन त्यांना एकटाच काफी असतो. तो त्यांना एकटाच पुरून उरतो. अर्जुन आता गुंडांची धुलाई करतो. सगळ्याच गुंडांचा आता खात्मा झालेला असतो. सायली पळत पळत सुमन काकूंच्या जवळ येते. सुमन आता जेव्हा त्यांना पाहते तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. ती बोलते, अर्जुन, सायली, मला माहिती होतं, मला मनात कुठे ना कुठे वाटत होतं की तुम्ही दोघे मला सोडवायला येणार. तेव्हा सायली आता सुमनला जवळ घेते आणि बोलते, काकू, आम्ही आता आलोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. आणि मग काय, अर्जुन आता सरळ सुमन काकूंना उचलतो आणि घरी घेऊन येतो. घरी आता इकडे सगळेच विचार करत असतात की हे दोघे गेले कुठे. आणि जेव्हा त्यांची एंट्री होते सुमनला पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. नागराज चित्र फाटून हातात आलेली असते. प्रेक्षकांनो, प्रिया तर चांगलीच गारटलेली असते. ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात की सुमन या दोघांच्या हाती कशी काय लागली हे दोघांना कळत नसतं. सगळे सुमनला पाहून थक्क झालेले असतात. रविराज बोलतात, अर्जुन, अरे हे सगळं काय आहे? तुला सुमन कुठे सापडली आणि तिला कुणी किडनॅप केलं होतं? तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, यामागचा खरा मास्टर माइंड कोण आहे? तर मी तुम्हाला सांगतो, तुमचा सख्खा भाऊ नागराज काका. सुमन काकू, तू सगळं सांगणार आहेस का मी सांगू? तेव्हा सुमन सरळ नागराजकडे बोट करते आणि बोलते, हो भाऊजी, यांनी हे सगळं घडवून आणलंय. कारण यांचं एक भयंकर सत्य माझ्यासमोर आलं होतं आणि अशा प्रकारे प्रत्येक सत्याचा उलगडा तिने सगळ्यांच्या समोर केलेला आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, काकू, नक्की तुला काय माहिती झालं होतं म्हणून तू नागराज काकाच्या मागे गेलीस आणि त्याने तुला किडनॅप केलं? तेव्हा सुमन बोलते, 22 वर्षांपूर्वी दादा बहिणीचा जो काय अपघात घडला होता ना, तो दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर यांनी घडून आणला होता. कारण मला यांच्यावरती संशय आला होता. मला कुठेतरी वाटत होतं की हे महिपतला जाऊन भेटतात आणि एके दिवशी मी त्यांचा पाठलाग केला. मी पाहिलं तर काय, खरंच यांनी महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं. मी तुम्हाला सगळं फोन करून सांगणारच होते, पण त्याचपूर्वी त्यांनी मला पकडलं आणि मला बांधून किडनॅप करून ठेवलं. रविराजांना तर इतका राग आलेला असतो. ते सरळ नागराजच्या जवळ जातात आणि बोलतात, माझ्या सख्ख्या भावाने 22 वर्ष मला फसवलं. 22 वर्ष माझ्या नजरेसमोर राहून तो माझ्या विरुद्धच कटकारस्थान करत आला, पण मला याची भनकसुद्धा लागली नाही. असं म्हणत असतो. नागराजचं खान्नकन थोबाड फोडतो. तेव्हा सुमन बोलते, हो ना भाऊजी, आज तागात मी यांच्यावरती इतका आंधळा विश्वास ठेवला. मला कल्पना नव्हती की असं काहीतरी करतील. भाऊजी, तुम्ही शांत बसू नका, यांना पोलिसांच्या ताब्यातच द्या, त्याशिवाय यांना अक्कल घडणार नाही. आणि अशा प्रकारे आता रविराज फोन करतो. इकडे मात्र प्रियाला जाम भीती वाटत असते. नागराजने जर माझं नाव सांगितलं तर? रविराज आता पुढे बोलतात, बोल नागराज, या सगळ्यामध्ये तुझ्याबरोबर अजून कोण होतं? कारण एकट्याने हे सगळं करणं इम्पॉसिबल आहे. त्या व्यक्तीचं नाव सांग. तेव्हा आता तो प्रियाचं नाव सांगेल का? प्रियाला सुद्धा तो घेऊन डुबेल का? हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो.